आला 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 मायमाटचा राजा घेऊन आलाय तुमच्यासाठी उन्हाळी महोत्सव। तर आपण या उन्हाळी महोत्सव मध्ये काय घेऊन आलोय तर त्यामध्ये आले आहेत पहिले म्हणजे नवीन गहू, त्यामध्ये शरबती गहू आहे, हा पण शरबती गहू आहे, हा आपल्याकडे लोकवन गहू आलाय, त्यानंतर आहे हा शिवोरी गहू, हा आपल्याकडे एमपी शिवोरी आहे, एमपी शरबती मध्ये गहू आहे। त्याचबरोबर आपल्याकडे या गव्हांचा राजा म्हणजेच खपली गहू, हा खपली गव्हामध्ये उच्च प्रतीचं फायबर आणि प्रोटीन असतं। याची जरी कॉस्ट थोडीफार जास्त असेल तरी आपल्याकडे जर शुगर आणि ब्लड प्रेशरचे जर आपल्या घरामध्ये पेशंट असतील किंवा सिनियर सिटीजन असेल, ज्यांना पचनाचे विकार असतील, त्यांच्यासाठी हा गव्हांचा राजा म्हटलं तरी चालेल। हा म्हणजे आपल्याकडे खपली गहू नवीन मध्ये पण आहे आणि जुन्यामध्ये पण आहे। तसेच आपल्याकडे जुन्या गहू याची 2 महिन्यापर्यंत चपाती चांगली या उन्हाळ्यामध्ये आपल्याला येते, किंवा हे नवीन गहू जर आपण आता लगेच दळले आणि त्याची चपाती बनवली तर ती कडक येण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर ऍसिडिटीचाही त्रास आपल्याला होण्याची शक्यता असते। यासाठी आपण वर्षभर जे ग्राहक भरून ठेवतात गहू, त्यांच्यासाठी आपल्याकडे नवीन ज्वारी आणि नवीन गहू आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याचं मायमाट मध्ये उन्हाळी महोत्सव मध्ये आपण ते लावलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे आपल्या शेतातून डायरेक्ट हे कांद्याची क्वालिटी बघा, हे टिकायला पण सुंदर आणि क्वालिटी खूप सुंदर आहे। हे देशी कांदे आहे, 4-5 महिने हे कांदे उन्हाळू कांदे असतात, हे टिकण्यासाठी असतात आणि हे देशी प्रकारचे कांदे, जे लाल कांदा येतो तो 2.5 महिन्याचं पीक असतं आणि हा 5 महिन्याचं पीक आहे। हे तुम्हाला टिकण्यासाठी चांगलं असतं आणि सलाड मध्ये घरामध्ये खाण्यासाठी, भाजीमध्ये टाकण्यासाठी हा कांदा सर्वोत्कृष्ट असतो। हा कांद्याची क्वालिटी बघा। त्याचबरोबर आपल्याकडे आलेले आहेत अख्खे मसाले। आपल्याकडे बऱ्याच प्रकारामध्ये मसाल्यांमध्ये भेसळ होते, त्यासाठी वर्षभर बनवणारे आपल्याकडे कस्टमर खूप सारे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचा जिरा आला आहे। त्याचबरोबर धने आहेत, कलरफुल एकदम चांगले धने आहेत, देशी प्रकारातले। दालचिनीचा प्रकार बघा, एकदम सर्वोत्कृष्ट ही दालचिनी मानली जाते। त्यानंतर काळी मिरी आहे, क्वालिटी खूपच सुंदर काळी मिरीची आहे। बडीशोप आहे आपल्याकडे, त्याबरोबर लवंगचा क्वालिटी एकदम सर्वोत्कृष्ट क्वालिटी आहे। त्याच्याबरोबर सर्वच प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे आहेत, ही बेडगी मिरची आहे, कलरफुल मिरची असते। अशा प्रकारामध्ये सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे मायमार्टमध्ये उपलब्ध आहेत आणि हे सगळे अख्खे मसाले तुम्हाला घेऊन वर्षभरासाठी आपल्याकडे मसाले तुम्ही पावडरमध्ये कन्वर्ट करून त्याला बनवून ठेवायचं आहे। त्याचं कारण असं आहे की सगळे मसाले आजकाल रेडीमेड मिळतात पावडरीमध्ये, परंतु त्यात बऱ्याच प्रकारामध्ये भेसळ होते आणि ती भेसळ रोखण्याचं काम आपल्याला जे आपल्या हाताने मेकिंग करून मसाले वर्षभरासाठी ठेवायचे आहेत आणि ते सर्व प्रकारचे मसाले आपल्या मायमार्टमध्ये उपलब्ध आहेत उन्हाळी महोत्सवमध्ये। तर प्रत्येक जणांनी आपल्या कल्याणच्या आसपास सर्व लोकांनी आपल्या मायमार्टला व्हिजिट द्या आणि ह्याच्यामध्ये नवीन गहू, ज्वारी असेल, त्यानंतर कांदे असतील आणि अख्खे मसाले सर्व प्रकारचे असतील, ते तुम्ही खरेदी करायला यायचं आहे। तुम्ही नक्की या, मायमार्टचा राजा तुमची नक्की वाट पाहतो। धन्यवाद।